नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲग्रिकॉस कुशल सोनवणे सर्वप्रथम आपलं कृषी तज्ञ शेती सल्लागार यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतोय। आपण प्रत्येक वेळी प्लॉटवर येतो आणि व्हिडिओ बनवतो। चांगला प्लॉटवर असो, वाईट प्लॉटवर असो, जे काही कंडिशन असेल ते आपण शेतकऱ्यांना दाखवत आलेलो आहे आतापर्यंत, बरोबर आहे काका? सगळ्यात महत्त्वाचं आपण आता आलेलो आहे निफाड तालुक्यामध्ये थेटाळे गावात आलेलो आहे, बरोबर? आपलं नाव सांगा बरं मला सर्वप्रथम। दीपक सूर्यबान शिंदे। दीपक सूर्यबान शिंदे, आपण राहणार थेटाळे। थेटाळे। मार्गदर्शन केव्हा घेतलं तुम्ही? यंदाच घेतलं। या वर्षी घेतलंय या ना? वर्षी घेतलं। लागवडीपासून किती दिवसाला घेतलं की पहिल्यापासूनच? लागवडीपासून 8 दिवसांनी घेतलं। 8 दिवसांनी घेतलं होतं। 8 आधी दिवसांनी. काय प्रॉब्लेम जाणवत होता? आधी हे म्हणजे फुल लागत नव्हतं, हं. कुज होऊन जायची त्याची। म्हणजे फुल नाही तर नाही हं. ज्यावेळेस तुम्ही लागवडीच्या वेळेस मार्गदर्शन घेतलं माझं, हां. झाड किती दिवसाचं? 8 दिवसात होतं। हां. म्हणजे पहिल्यापासूनच प्लॉट माझ्याकडे दिला हां. असं म्हटलं तरी चालेल। हां. इथं मी थेटाळ्यात प्लॉट केलेले होते, ते बघून माझ्याकडे प्लॉट दिला का व्हिडिओ बघून प्लॉट दिला? व्हिडिओ बघून दिला। व्हिडिओ बघून दिला। हां. रिझल्ट कसे आले तुम्हाला? रिझल्ट चांगले आहे। चांगले आले। आता हं. जर बघितलं, आल्यानंतर तुम्ही मला प्लॉटमध्ये एक उल्लेख केला की प्लॉट खूप सुंदर होता, खूप भारी होतं डेव्हलपमेंट, हां. परंतु खूप जोराचा पाऊस आल्यामुळे स्कॉर्चिंग झालं सगळं। पाऊस झाला। हां, म्हणजे आता मी प्लॉटवर आलो शेतकरी मित्रांनो, बघतोय भरपूर प्लॉट डॅमेज झालेले। हां. त्या मानाने आपला प्लॉट कसा आहे? चांगला वाटत होता। चांगला वाटतोय। चांगला वाटत. डेव्हलपमेंट कशी झाली हो? चांगली ना। चांगली ना? हां. आतापर्यंत साधारण किती फळ सेट झालेलं आहे? 50-60 असेल। 50-60 एका हां. झाडाला आहे। हां. वरून सेटिंग चालू आहे। वरून सेटिंग चालू आहे। इतर शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सल्ला देऊ शकता? मार्गदर्शन योग्य आहे की अयोग्य आहे माझं? योग्य आहे ना। योग्य आहे, घेतलं योग्य पाहिजे। आहे। हां. फायदा होईल का प्रत्येकाचा? फायदा होईल। 100%. 100%. आणि जर बघितलं आपण, खर्च किती मापात झाला का वाढवा झाला? मध्यम याच्यामध्ये मध्यम वाढवा. याच्यात आहे, हां, मध्यम वाढवा बी याच्यात नाही कमी बी नाही। कमी बी. आणि त्या मानाने जरी मध्यम खर्च असेल आणि शेड्यूलचं स्प्रेचं प्रमाण जरी कमी असेल, हां. तर रिझल्ट कसे? रिझल्ट चांगले चांगले. चांगले. आणि त्यानुसार आता जर बघितलं आपण, प्लॉटवर करपा, गॅरवा, त्यानंतर फुलकळी, कुजचं काय असे हां. लक्षणं जाणवत आहे? नाही, एवढी नाही जाणवत. नॉर्मली आता नाही, हा कुजचं पावसानं थोडेसे हां, पण मग त्याच्यामुळे एवढं काय. जाणवतंय। हां. व्हायरस काही प्रकार घडतोय प्लॉटमध्ये? व्हायरस काही नाही. काहीच नाही. काही नाही. आता जर बघितलं तर तुम्ही आता व्हायरसचं बाकीच्या याच्या प्रमाण पाहिलं काही नाही एवढं काहीच व्हायरस. नाही। नाही काही नाही. बाकी लोकांचे जर बघितलं आपण तर खूप हां, व्हायरसचे प्लॉट पूर्ण आहे। व्हायरस आहे. व्हायरसमध्ये जर बघितलं आपण, मागं पण आपल्या प्लॉटवर जाणून यायला लागला होता, एक स्प्रे हां. टाकला, रिकव्हरी मिळाली? हां, मिळाली ती. 100%. हां. शेतकरी मित्रांनो, याला म्हणतात लागवडीपासून मार्गदर्शन। जर बघितलं आपण आता प्लॉटचं बघू शकते डेव्हलपमेंट तुम्ही, झाडाला आता सेटिंग 25 सेट व्हायला लागलेले आणि खाली जरी पाहिलं तर फळ सेट झालेलं आहे। शेतकरी मित्रांनो, हे कसं घडतं, का घडतं, हे आपण लागवडीपासून मार्गदर्शन देतो। मार्गदर्शन देताना आता जर बघितलं तुम्ही, आता व्हिडिओमध्ये उल्लेख करत नाही, आज सगळ्यात महत्त्वाची कमेंट शेतकऱ्यांची मला येत असते, हे जे काही किट आहे, तुम्ही किट वापरलं, बरोबर आहे? हां, किट किटचे वापरलं. रिझल्ट कसे वाटले? किटचे चांगले वाटले. कारण प्रत्येक प्रोडक्टचे रिझल्ट आहे। हां. जर फुलकळी पाहिली, त्यानंतर मुळी पाहिली, मुळी कितव्या दिवशी जाणून येते लगेच? मी लगेच दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी जाणवते. फुटून जाते, हां. कसाही प्लॉट राहिला हां. तरी। आणि फुटवे बिटवे कसे होते प्लॉटचे पहिले? फुटवे चांगले होते. एकदम जोरात होते। हां. आता बघितलं थोडंसं पुढे या शेतकरी मित्रांनो, पुढे प्लॉट घ्या, पूर्ण प्लॉट बघा, प्लॉट बघण्यासारखा आहे एकदम। जर बघितलं ना, आता साधारण दोन्ही झाडांच्या मधलं अंतर किती ठेवलेलं होतं तुम्ही? 1.5-2 फूट होतं. 1.5-2 फुटाच ठेवलेलं हां. आहे। डम्पिंगचा काही प्रॉब्लेम? नाही, काही नाही. काहीच नाही झाला ना? नाही, ती जागा उपळती जागा आहे. पण उपळती जागा आहे। हां. आणि याच्या आधी एवढा काळोखीवर प्लॉट कधी बघितला होता का तुम्ही? नाही, नाही, नाही ना? नाही. याच्यावेळी सिलिकॉन गेलंय कधी? सिलिकॉन मारलं कधी असं आठवतं का? नाही. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा हा महत्त्वाचा घटक आहे, प्लॉटला सिलिकॉन न जाता अशी एवढी काळोखी आहे। परिपूर्ण लागवडीपासून मार्गदर्शन, आपले प्रत्येक प्लॉट अप्रतिम आहे। त्यामध्ये एक अर्धा प्लॉट होऊ शकतो थोडाफार खराब राहू शकतो, परंतु अशा कंडिशनमध्ये जर बघितलं आपण, सगळ्यात महत्त्वाचा तर वाट्या होत आहे तुमच्या, तर वाट्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचा जो काही प्रयोग आहे तो तुम्ही पॅगासिस 240 ग्राम, आणि सगळ्यात महत्त्वाचं पॅगासिसला जोडी जर स्प्रे घेत असाल तुम्ही, तर एंट्राकॉल 400 ग्राम आणि सेविक 120 ग्रामचा स्प्रे घ्या, किंवा फेल्युक्लर 120 ml चा स्प्रे घ्या। त्याने तुम्हाला एकदम भारी रिकव्हरी मिळेल। आणि फॉस्फरिक ॲसिड एकरी 3 किलो सोडून घ्या। त्यानंतरचं मित्रांनो, तुमच्या प्लॉटमध्ये जर लाल कोळीचा जास्त अटॅक असेल तर मेटिगेट 250 मिली, आणि सोबत जर बघितलं तर मेरिऑन 80 मिलीचा स्प्रे घ्या। गॅरवा आणि लाल कोळीला जबरदस्त रिझल्ट मिळेल। त्यानंतर जर बघितलं फळं जर क्रॅक जात असतील तर काय केलं गेलं पाहिजे? कॅल्शियम नायट्रेट 250 ग्राम चिलेटेडमध्ये आणि बोरॉन 250 ग्राम चिलेटेडमध्ये घ्या। त्यानंतर फुगवणीसाठी खूप प्रॉब्लेम येतोय सर, काय केलं गेलं पाहिजे? त्याच्यासाठी गुरु 250 मिली आणि बोरॉन 250 ग्राम याचा स्प्रे घ्या। त्यानंतर सायझो 500 मिली आणि बोरॉन 250 ग्रामचा स्प्रे घ्या। जबरदस्त रिझल्ट मिळेल तुम्हाला। खालून ड्रिप ॲप्लिकेशनमधून फुगवणीसाठी, जबरदस्त फुगवणीसाठी जर रिझल्ट पाहिजे असतील तर 0946 एकरी 3 किलो तुम्हाला खालून सोडायचं आहे। जबरदस्त तुम्हाला रिपोर्ट बघायला मिळणार आहे। त्यानंतर जर आपण बघितलं फुगवणीसाठी अजून जर मॉलिक्यूल माहिती करायची असतील तुम्हाला, तर ब्रँड असेल, त्यानंतर शिवॉप्टॉन असेल, हे जे काही प्रॉडक्ट एकदम जबरदस्त रिझल्ट आहे। शिवॉप्टॉन 500 मिली तुम्ही वापरा।
त्याच्यामध्ये कीटकनाशक बुरशीनाशक घेऊ शकता, तुम्हाला जबरदस्त त्याचे पण रिझल्ट मिळतील. आता जर झाडाची फुलकळी बघितली आपण, याचे पंजे बघू शकता, एकदम व्यवस्थित पंजा निघतोय. प्रत्येक पंजा निघताना सेट होतोय आणि थोडंफार नॉर्मल जर वातावरण बघितलं तर टेम्परेचर वाढल्यामुळे प्लॉटवर जे काही कुजीचं प्रमाण आहे ते जाणवतंय. आता इकडे जर बघितलं आपण तर पंजे सेट झालेले प्लॉटचे तुम्ही बघू शकता. इकडं आहे ना. आणि सगळ्यात महत्वाची कंडिशन, प्लॉट खूप स्ट्रेसमध्ये गेला होता, बरोबर आहे. मला कॉल पण आला होता तुमचा. हा. त्याचं कारण एकमेव असं होतं की प्लॉटमध्ये जो काही पाऊस झाला तो जाड थेंबांचा पाऊस झाला, त्याच्यामुळं पानांचं पूर्ण नुकसान होऊन गेलं. नुकसान झालं म्हणजे आलेल्या घासतोंडातून जाणं ही कंडिशन त्या दिवशी तुमची झाली असं. तर त्यांना फक्त एक सांगितलं, धीर धरा, थोडा वेळ घ्या लागेल, परत रिकव्हरी होऊन जाईल. प्लॉटच्या तर रिकव्हरी झाली व्यवस्थित. आता किती दिवसाचा प्लॉट आहे? 19 तारखेचा आहे. 19 म्हणजे आता 55 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. 55 दिवसामध्ये अतिशय सुंदर रिझल्ट दिलेले. बघा, जर योग्य वाटलं तर नक्की मार्गदर्शन घ्या आणि इतर आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ. धन्यवाद काका, धन्यवाद.